मस्त असे टमटमीत फुगतायत आपले मालवणी कोंबडी वडे आणि खूप छान झाला आहे, रंग पण छान आलाय। मुलांना जर खुश करायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय हेच आहे की त्यांना बाहेर घेऊन जा, त्यांच्यासारखं वागा, त्यांना जे आवडेल ते करा। हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आय होप तुम्ही सगळे मजेत आहात। आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत। तर मित्रांनो, आज आहे गुरुवार आणि आता गुरुवारचे 12:30 पावणे 1 झाले असतील आणि मस्त बाहेर वातावरण आहे, थोडंसं ऊन सावली आहे, सो मस्त बाहेर फिरण्यासारखं आहे। आणि आज आहे ना थोडासा आरवचा मूड पण थोडासा कमी जास्त आहे, चिडचिड होते, त्याचं खूप क्रँकी आहे। तर त्याला म्हटलं की चल आता आपण स्विमिंगला जाऊया का। मला सुट्टी होती तर म्हटलं की चल स्विमिंगला जाऊया, तर तो खूप खुश झाला। सो त्याला मी घेऊन चालले आता स्विमिंगला आणि थोड्याफार गोष्टी मी असं काहीतरी विचार पण केला की त्याला खुश करण्यासाठी करूया म्हणून। सो त्या पण करूया आणि जे काही करणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ते व्हिडिओ बघत राहा। आणि इथे आरव सुद्धा रेडी झालेला आहे। कुठे चालला आरू? Women and then public bus and then we do IT and it's lovely IT and we the bus women go to the banana morning. Oh really? Yeah. तर मित्रांनो, इन शॉर्ट आरवने तुम्हाला सगळा दिवसभराचा प्लॅन आहे ना तो सगळा सांगून टाकलेला आहे, काय करायचं आहे आणि काय नाही करायचं। तर चला जसं जसं पुढे जाऊया तसं तसं तुम्हाला सांगते। इथे सकाळ असो, दुपार असो किंवा संध्याकाळ असो, रस्त्यावर कोणीच दिसत नाही, एकदम सुमसाम रस्ते असतात। इथे आम्ही रेडी झालो आहोत आणि फायनली आरवला हसताना खेळताना एन्जॉय करताना बघून मला खूप जास्त आनंद होतोय, कारण की मुलांची चिडचिड होते तेव्हा आपल्याला सुद्धा आवडत नाही। 1 hour later. आरव, कुठे चाललो बेटा आपण आता? पब्लिक बस मध्ये जाणार आहे आम्ही आता। आणि मग काय खाणार आरव? आरव आईस्क्रीम खाणार आहे। कोणती आईस्क्रीम पाहिजे आरव तुला? स्ट्रॉबेरी आईस्क्रीम। ओके। हॅलो मित्रांनो, तर नेमकंच आम्ही आता स्विमिंग करून आलेलो आहोत आणि आता आम्ही इथे ना बसची वाट बघतो, कारण की आम्ही प्लॅन केलेला आहे आईस्क्रीम खायला जायला आणि इथून आयकिया जवळ आहे, तर आम्ही विचार करते बसनी जाऊया आयकियाला आणि आयकियाला मस्तपैकी आईस्क्रीम एन्जॉय करूया। तर असं बघायला गेलं तर माझा आणि आरवचाच डे आउट आहे। आम्ही मस्तपैकी बाहेरच आपला दिवस स्पेंड करणार आहोत, कारण की आज तो थोडा क्रँकी पण होता, तर त्यामुळे मला असं वाटलं की त्याला बाहेर घेऊन जावं, जेणेकरून त्याला सुद्धा आवडेल बाहेर गेलं तर। जर तुम्ही जुने ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला माहिती असेल की तो स्विमिंग लेसनला जायचा मध्ये जूनमध्ये, नंतर ते स्विमिंग लेसन संपले होते त्याचे आणि त्यानंतर तेव्हापासून तो गेला नव्हता। सो आता पूर्ण जुलै संपला आणि आता ऑगस्ट आलाय, तर त्याला स्विमिंगला जायची खूप इच्छा होती, म्हणून म्हटलं की चला मी त्याला घेऊन जाते स्विमिंग लेसनला। सो म्हणून मी त्याला घेऊन आले होते आणि त्यांनी खूप एन्जॉय केली। आणि ॲक्च्युली आता इथे समर वेकेशन सुरू झालेलं आहे, लहान मुलांचं तर भरपूर गर्दी होती आणि खूप जास्तच गर्दी होती लहान मुलांची तिथे खूप, कारण की आता समर कॅम्प्स वगैरे पण असतात मुलांचे, मग ते टीचर्स वगैरे सगळ्या ग्रुपला इथे घेऊन येतात, तर भरपूर गर्दी होती। सगळ्या स्विमिंग पूलमध्ये लहान लहान मुलंच दिसत होते, जवळपास 5-6 वर्षाचे, 5 ते 10 वर्षाच्या मधली असे भरपूर मुलं होते, मग त्यामुळे आरवलाही खूप आवडलं। मुलांना जर खुश करायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय हेच आहे की त्यांना बाहेर घेऊन जा, त्यांच्यासारखं वागा, त्यांना जे आवडेल ते करा। म्हणून त्याला जे आवडतं ते करण्यासाठी आम्ही बाहेर निघालो, कारण की सकाळपासून मी 2-3 तास एवढे कंटाळले। आज सुट्टीचा दिवस होता घरी, मला वाटलं की चला काहीतरी करूया प्रोडक्टिव्ह, पण काहीच करता आलं नाही। नंतर मग मी सगळं तसंच ठेवून दिलं आणि मग विचार केला की नाही, आज काहीतरी वेगळंच करायला लागेल आपल्याला। सो म्हटलं की चला याला बाहेर घेऊन जाते, म्हणून पहिलं स्विमिंगला घेऊन गेले। घरची सगळी कामं आवरली, थोडीफार राहिली आहेत ती तशीच ठेवलेली आहेत, आता घरी गेल्यावर करेन। सो आता बसची वाट बघते, बस आली की एकदा बसमध्ये बसू, मग आयकियाला जाऊ आणि नंतर मग तुम्हाला भेटते। आणि इकडचा व्ह्यू बघू शकता मित्रांनो, किती सुंदर आहे हे। चारी साईडला मस्तपैकी फुलं लावलेली आहेत आणि तिथे आहे आमचं बस स्टॉप। सो आम्ही इथे थोडंसं सावलीतच थांबलो होतं आरवला घेऊन, कारण की तिथे शेड नाही आहे म्हणून।
तर हे आहे मित्रांनो इकडचं बस पास म्हणजेच कंपास कार्ड, ज्याच्याने तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. जसं इंडियाला तुमच्याकडे बस पास असतं तसंच हे कंपास कार्ड असतं इथे कॅनडामध्ये बसमध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी. रिसेंटलीच आता फेअरसुद्धा रिवाईज झालेले आहे. तर सध्या $3.20 एका अडल्टसाठी आणि एका ट्रिपसाठी चार्ज केले जातात कॅनडामध्ये. Mama, any police town? येस Mama, any SUV police town? SUV पोलीस कार. ओके बेटा. ही आरवची वन ऑफ द फेवरेट कार आहे, जी माझ्या बॅगमध्ये लपवून ठेवली होती आणि खूप दिवसापासून होती, त्याला मिळाली नव्हती आणि ती आज अचानक बघून त्याच्या चेहऱ्यावर खूप गोड हसू आलेलं आहे. तर इथे फायनली आमची बस आलेली आहे. तर चला बसमध्ये जाऊया. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आरवचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि त्यांनी खूप छान एन्जॉय केलं आणि मला भीती होती मे बी त्याला आवडेल की नाही, पण त्याला खूप आवडलं. कॅनडात जरी तुमचे रस्ते बिझी नसले आणि जास्त गाड्या नसल्या तर तुम्ही डायरेक्ट रोड क्रॉस करू शकत नाही. इथे असे बटन्स असतात जे तुम्हाला प्रेस करावे लागतात आणि जेव्हा सिग्नल तुमच्यासाठी ओपन होईल त्यावेळेसच तुम्ही रोड क्रॉस करू शकता. What happened? पोचलो आम्ही आयकियाला. आता आयकियाच्या लिफ्टमध्ये आहे. पटकन जातो. जवळपास 12 मिनटं आमची बस ड्राईव्ह होती आणि त्याच्यानंतर मग आम्हाला 7 मिनटं वॉक होती. तर 20 मिनटात आम्ही पोचलो इथे मस्तपैकी. आता जातो आतमध्ये आणि आईस्क्रीम घेतो. बघायला गेलं तर मी 2 आईस्क्रीम घेतल्या होत्या, एक आरवसाठी आणि एक माझ्यासाठी. कपमध्ये मी आरवसाठी घेतली होती आणि कोनमध्ये माझ्यासाठी. पण आरव माझीच आईस्क्रीम खातोय आणि देतसुद्धा नाही आहे आता रिटर्न. आरव, दॅट्स माइन, गिव्ह मी. No, they're mine. इथे आरवसाठी मी एक वेजी डॉगसुद्धा घेतलेला आहे खायला आणि खूप आवडीने खातोय. हेच त्याला डाळ भात भरवला असता घरचा तर त्याने खाल्ला नसता, पण बाहेरची प्रत्येक गोष्ट मुलांना खूप आवडते. आता जवळपास 12:30 वाजल्यापासून आम्ही बाहेरच आहोत आणि आता वाजले संध्याकाळचे 4, 4:15. घरी जाईपर्यंत 4:30, 4:45 होऊन जातील आणि तेव्हापासून बाहेर आहोत. आता मी कंटाळले पण हा कंटाळलेला नाही आहे, त्याला अजूनही बाहेर खेळायचं आहे. अरे तुला घरी जायचं बेटा? No, we're waiting outside for Papa. येस, दॅट्स राईट. तर इथे आम्हाला अवधूत घ्यायला आलेला आणि आता आम्ही इथे आलो एका शॉपमध्ये, आमच्या इकडच्या डॉलर स्टोअरमध्ये, कारण की आरवला एक रिवॉर्ड द्यायचं राहिलं होतं खूप दिवसापासून आणि त्याला छोटी फोर्कलिफ्ट हवी होती, जी त्याने इथे दुकानात पाहिली होती आणि ती त्याला हवी आहे 4-5 दिवसापासून. आणि म्हटलं की चला आजच घेऊन देऊया त्याला. घरी जाताच डॉलर स्टोअर लागतं, तर म्हटलं की चला तिथे जाऊन त्याला घेऊन देऊया आज आणि नंतर मग घरी जाऊया. सो चला आतमध्ये जाऊया आणि त्याला त्याचं गिफ्ट घेऊन देऊया. A few moments later. तर आलोय आम्ही घरी आणि थोडा वेळ झाला, आता 15-20 मिनिटं झाले. मस्तपैकी मी चेंज करून घेतलं आणि आता मी इंडियन वेअर घातलेत याच्यासाठी, कारण की आम्ही जाणार आहोत थोड्या वेळात मंदिरात. जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आज 8 तारीख आहे, 8वा महिना आहे आणि 2024 म्हणजेच 8 होतं. तर आज खूप चांगला दिवस आहे. आज जे पण तुम्ही मॅनिफेस्ट करणार ते नक्कीच तुम्हाला मिळेल. सो त्यासाठी मग आम्ही विचार केला की चला एवढ्या चांगल्या दिवशी मंदिरात जाऊन देवाचं दर्शन तर घेतलंच पाहिजे, म्हणून आम्ही थोड्या वेळात आता मंदिरात जायला निघणार आहे. पण त्याआधी म्हटलं की जेवण करून घेऊया, म्हणजे येईपर्यंत 9 वाजले तरी काही हरकत नाही. जेवणासाठी आज मी सकाळी एकदम स्पेशल तयारी केली होती. ऍक्च्युली खूप दिवसापासून घरात काजू होते, तर म्हटलं आज मी काजूची करी बनवते. तर मी काजूची करी बनवली आणि काजूची करी बनवल्याच्या नंतर त्याच्याबरोबर आहे ना पुरी किंवा मालवणी कोंबडी वडे असतात ना, ते खायला खूप छान लागतात, म्हणून मी कोंबडी वड्याची तयारी केली. पण मला घाई गडबडीमध्ये काही शूट करता नाही आली. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आज थोडासा मूड डाऊन होता आरवचा. पण आता मी जे पीठ भिजवून ठेवलं होतं वड्यांसाठी ते मस्तपैकी मुरलेलं पण आहे आणि आता मी मस्त त्याचे वडे थापून घेते आणि तळून घेते. इथे आपला पहिला वडा असा रेडी झालाय.
पीठ वापरलेलं नाहीये, स्पेशली जे कॅनडामध्ये इथे तांदळाचं पीठ मिळतं ना तेच वापरलंय. आणि मी 2 वाट्या तांदळाचं पीठ वापरलंय. तिथे मी थोडंसं अर्धी वाटी वापरले आहे गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन याच्यात मिक्स केलेलं आहे, थोडीशी हळद मीठ घातलेलं आहे आणि मस्तपैकी याला मिक्स करून छान असा सॉफ्ट गोळा बनवून घेतला आणि त्याचे वडे केलेले आहेत. काजूची करी बनवण्यासाठी स्क्रीनवर दाखवलेले सगळे इन्ग्रेडियंट्स मी मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकले, त्याला बारीक वाटून घेतलं आणि मस्तपैकी तेलामध्ये त्याला छान भाजून घेतलं तेल सुटेपर्यंत. आणि त्यानंतर त्याला गरम पाण्यात भिजत ठेवलेले काजू त्याच्यात ॲड केले आणि करी खायला खूप छान आणि चविष्ट झाली होती. आणि इथे मस्त आपल्या मालवणी कोंबडी वडे आणि काजू करी रेडी झाली होती डिनरसाठी. तर मित्रांनो, आमचं देवाचं दर्शन झालं आणि बरोबर ना आम्ही 7:26 मंदिरात गेलो आणि त्यानंतर बरोबर 7:30ची आरती मिळाली आम्हाला. ती खूपच छान झालं की आम्हाला आरतीसुद्धा मिळाली आणि आम्ही एवढ्या घाई गडबडीत आलो की मंदिर बंद नको व्हायला, कारण की मंदिर 8 वाजता बंद होऊन जातं. सो मस्तपैकी आरती झाली आणि आता इथे मस्तपैकी थोडा वेळ बसले आहे. मंदिराच्या बाहेरच थोडा वेळ बसायला खूप आवडतं मला. अजून अंधार झालेला नाही आहे त्यामुळे मस्त अजून ब्राईट आहे, तर छान वाटतंय बाहेर बसायला सुद्धा आणि जास्त गार पण नसतं, तर एकदम बरं वाटतं. आणि मस्त हिरवीगार झाडं आहेत चारी साईडनी, खूप छान वाटतंय. इथे आहे अवधूत आणि आरवचं डिनर टाइम चालू आहे मंदिराच्या परिसरात. हो, कारण की आम्ही आरवचा डबा घेऊनच आलो होतो, कारण की आरव 7:30च्या जवळपास जेवतो, तर म्हटलं की तिथे जाऊन त्याला भरवूया. जशी आरती वगैरे होऊन जाईल त्यानंतर आपण त्याला जेवण भरवूया, म्हणून मी त्याचा डबा घेऊनच आले. आणि छान आता तो बसलाय एकदम मंदिराच्या समोर आणि जेवण त्याचं एन्जॉय करतोय. आज आरवने खूप धमाल मस्ती केली, खूप एन्जॉय केलं. खरं तर आजचा हा व्लॉग त्याच्यासाठीच आहे, कारण की आम्ही आज फुल डे आउट केलं, त्याच्याबरोबर मी टाईम स्पेंड केला जास्तीत जास्त, कारण की गेल्या 1-2 आठवड्यापासून आमचं एवढं बिझी रुटीन चालू होतं की जास्त वेळ देता येत नव्हता. सो आज स्पेसिफिकली सगळा वेळ त्याच्यासाठीच होता आणि खूप छान टाईम स्पेंड केला आम्ही. प्रत्येक ठिकाणी ज्या ॲक्टिव्हिटीज केल्या त्याच्या आवडीच्या, त्या सगळ्याच ॲक्टिव्हिटी करायला त्याला खूप आनंद झाला. जसं स्विमिंग आहे, आईस्क्रीम खायला गेलो. आणि तुम्हाला माहिती आहे का, आरव जेव्हापासून झाला आहे ना तेव्हापासून तो कधीच त्यांनी बसनी ट्रॅव्हल केलं नव्हतं, तर त्यांनी आज बसने ट्रॅव्हलसुद्धा केला आणि त्याला खूप मजा येत होती बसमध्ये सुद्धा, कारण की तो नेहमी पब्लिक बसबद्दल बोलायचा आमच्यासोबत. त्यानंतर त्याला त्याची आवडती फोर्कलिफ्ट पण मिळाली. सो त्याचा दिवस ते एकदम खुश गेलेला आहे. आमचा पण खूप छान गेलेला आहे आजचा दिवस. आय होप हे सगळं बघायला तुम्हाला पण आवडलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाईम. बाय बाय.